हॅलो फ्रेंड, तो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकली होती, म्हणजे रेग्युलरचे जे व्हिडिओ असते ते व्हिडिओला एक कमेंट आली होती की निमोनीच्या बागाची थोडीशी माहिती द्या म्हणून. तर म्हटलं चला आज थोडीशी व्हिडिओ घेऊ. तर सगळ्यात आधी ना मी आमची ओळख करून देते, म्हणजे आम्ही कुठे राहतो. तर आम्ही ना पिंपरी लोकी अजमपूर ह्या गावामध्ये राहतो, म्हणजे तालुका संगमनेर आणि जिल्हा ते पहिलं अहमदनगर होतं, तर आता अहिल्यानगर झालेलं आहे. तर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आहे आमचा. आणि आमचा 3 गावांचा संगम आहे, पिंपरी लोकी अजमपूर. म्हणजे तिन्ही गाव आहे ना, म्हणजे हे नाव आहे ना पिंपरी लोकी अजमपूर, हे 3 गाव आहे. तिन्ही गावां मिळून आमचं एक गावाचं संगम आहे. तर पिंपरी म्हणजे पिंपरीमध्ये मोडतो, पिंपरी गावामध्ये राहतो. तर संगमनेर भागामध्ये पिंपरी गावातील म्हणजे पिंपरी लोकी अजमपूर ह्या भागामध्ये किंवा पानोडी, शिपलापूर, आश्वी, उमरी हे आजूबाजूचे गाव आहे आमच्या. तर आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजेच गावामध्ये तर तुम्हाला निमोनीचे रोप जास्त आढळून येतील. आणि खरंच मला आता माझ्या लग्नाला 4थं वर्ष चालू आहे. मी पण लग्नानंतर मला पण कळाली की ह्या भागामध्ये ना निमोनीची बाग जास्तीत जास्त निमोनीची बाग केले जाते ह्या भागामध्ये. आणि बरेचसे शेतकरी आहे ना, आता जवळपास आहे ना, जवळजवळ बरेचसे शेतकरी आहे ना निमोनीच्या बागाकडे वळाले. कारण की आमच्या पाहुण्यामध्येच 2-3 पाहुण्यांचे फोन आले ते मामांना की निमोनीची बागाची आम्हाला थोडीशी माहिती द्या म्हणून. आणि कमेंट पण आली की थोडीशी माहिती द्या. तर म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ घेऊ. तर निमोनीच्या बागात पण आलेली मी. मग म्हटलं चला थोडीशी माहिती द्यावं, जेवढं मला माहिती आहे तेवढी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता ह्या बाग आहे ना मामा तिने भरपूर वर्षापूर्वी लावलेलं आहे. त्याला किती वर्ष झाले हे नाही मला माहिती, पण आमच्या लग्नाला आता 4थं वर्ष चालू आहे. तसं मी पाहते ह्या लिंबणीचा बाग. आणि म्हणजे ह्या लिंबणीच्या बागाचे असे फायदे आहे की याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असतं. म्हणजे खर्च एकदम कमी असतो. आपण काय म्हणतो त्याला, फक्त शेणखत, आपलं शेणखत असतं ते टाकायचं झाडाच्या बुडाला टाकलं की तिथली जी माती राहते थोडीशी चाळून घ्यायची. आपण कसं म्हणतो कुदळा असते ना, कुदळीनं थोडीशी चाळून घ्यायची, म्हणजे तिथली जागेनं भुसभुशीत करायची. तर म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे निमोनीच्या बागाचं. तर तुम्हाला मी सुरुवात म्हणजे झाड किती फुटावर लावायचं ते सांगते. तर सुरुवातीला आहे ना, झाड किती फुटावर लावायचं ते मी तुम्हाला सांगते. तर दोन्ही झाड म्हणजे दोन्ही जे लाईन आहे तर दोन्ही लाईनींमध्ये किती अंतर पाहिजे ते तुम्हाला सांगते. तर 12 फूट म्हणजे रुंदीचं अंतर पाहिजे. आणि लांबीचं अंतर म्हणजे झाडांमधलं एका लाईनीमधल्या दोन्ही झाडांचं अंतर हे 8 फूट पाहिजे. तर मी कसं ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा आता ह्या 2 लाईनी आहे. तर ह्या 2 लाईनीचं आहे ना, इकडे एक लाईन आहे कुत्रा बसलेलं आहे, ही एक लाईन आहे आणि इकडे एक लाईन आहे. तर ह्या दोन्ही मधलं आहे ना, या दोन्ही मधलं फट्यांचं अंतर आहे ना 12 फूट पाहिजे. आणि हे दोन्हींचं 12 फूट अंतर असलं का, तर ह्या दोन्ही झाडांमधलं म्हणजे एका फटीतील दोन्ही झाडांचं अंतर हे 8 फूट पाहिजे असं त्याचं अंतर असतं. तर ह्या अंतरानुसारच लावत्या निमोनीचं बाग, कारण की भरपूर डाफळतं ते. हे बघा किती मोठं झालेलं आहे ते झाड. लावताना सुरुवातीला छोटं असतं ह्या झाडा इतकं, आणि नंतर ती खुटवा करतं, भरपूर असं वाढतं ते. हे बघा किती वाढलेलं आहे हे झाड, एवढं असं वाढतं. त्याच्यामुळे ना त्याला अंतर बरंच ठेवावं लागतं. या अंतरामध्ये बरंच अंतराचा म्हणजे गॅप ठेवावा लागतो. आणि तुम्हाला सांगू का, हे लिंबणीच्या बागाला ना कायम भाव असतो. म्हणजे हिवाळा, पानकाळा, म्हणजे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूंमध्ये ना भाव असतो लिंबणीला. आणि असं नाही की आपण कसं म्हणतो काही पिकांचा कालावधी असतो, टोमॅटो म्हणा, कांदे म्हणा, त्याच्या सीझनमध्ये किंवा कधी बी भाव उतरू शकतात, कमी होऊ शकतात. पण याला आहे ना कायम म्हणजे जास्त तर नाहीच राहू शकत रेग्युलर, पण मग चढ उतर चालूच राहते. कधी 10 रुपये लिंबू, कधी 5 रुपये लिंबू, असं काही असतं. म्हणजे शहरामध्ये भेटत्या. पहिले उन्हाळ्यात ना तर फक्त 10 रुपयाला 2च लिंब यायचे, 10 किंवा 20ला असे 2च लिंब यायचे. मग एवढी महागाई असते लिंबणीच्या लिंबांना. तर असं असतं, म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं आहे. आणि असं काही नाही, त्याला पाणी भरायचं, फक्त पाणी भरायचं किंवा पावसाच्या पाण्यावर येत्या. त्यामध्ये ना फारसं काही गवत पण होत नाही तुम्हाला सांगते. म्हणजे झाडांमधले अंतर लांब असते, पण त्यांनी खुटवा केला का झाडांखाली अजिबात गवत नसतं. तसं मी तुम्हाला दाखवते, काहीच गवत नाही राहत. आणि ज्या ठिकाणी पातळ असतं ना, म्हणजे रोपं छोटे असते ना, त्या ठिकाणी जास्त गवत होतं. तेवढी काळजी घ्यावी लागते आपल्याला. म्हणजे अंतर एकदम मोजून मापून अंतरावर झाडं लावावं लागते निमोनीचे. तर हे बघा इकडं जे पातळ जागा होती ना, म्हणजे जे रोप गेले होते आमचे, तर नवीन रोप लावलेले आता त्याच्यामधलं अंतर बघा कसं आहे. आम्ही गॅप ठेवलेलं आहे, कारण की गॅपच ठेवावं लागतो, नंतर झाडं खूप मोठे होत्या. हे बघा पहिलं झाड आहे ना, हे एवढं मोठं झालेलं आहे. आणि हे झाड जेवढं
म्हणजे मोठं झालं, लांबी रुंदी जेवढी वाढली ना ह्या झाडाची तेवढंच याच्या खाली गवत पण नाही आहे बघा. जेवढी जेवढी झाडं वाढलेली आहे ना, म्हणजे इकडच्या साईडचा भाग जेवढा वाढलेला आहे ना तेवढा त्यांच्या खाली गवत काहीच नसतं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आहे का ह्या झाडाखाली गवत? काहीच नाही. या झाडाखाली गवतच नसतं. जेवढे वाढेल असते ना तेवढे या झाडांखाली गवत नसतं. फक्त जिथं मोकळं असतं रान फट्या, म्हणजे त्यामधलं अंतर तिथं गवत राहतं. त्याच्यामुळे व्यवस्थित अंतरावर लांबी रुंदी मापावरती झाडं लावावं लागत्या. आणि खुरपणी करायची. फक्त एकदा खुरपणी केली की मग एवढं गवत नाही होत. आणि तसं बी प्रत्येक पिकाला आपल्याला खुरपणी करावंच लागते. तसंच निमुणीच्या बागाची पण खुरपणी करायची. आणि मागे एकदा म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आम्ही निमुणीच्या बागाला खत टाकलं होतं. तुम्ही बघितलंच होतं, मी व्हिडिओ पण टाकली होती. हे बघा, आता ह्या झाडाखाली दिसतंय का? गवतच नाही. फक्त जेवढी मोकळी जागा असते ना, हे बघा आता इथं गवत आहे. जेवढी मोकळी जागा असते ना तिथं गवत असतं. आणि त्याला लिंब, आता लिंब आम्ही काढलेले, त्याच्यामुळे बागाला एवढी लिंब नाही आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे दोन्ही झाडांमधलं अंतर जास्त करून आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, दोन्ही झाडांमधलं अंतर आहे ना दोन्ही झाडांमधलं अंतर 8 फूट ठेवायचं. आणि फट्यांमधलं अंतर आहे ना 12 फूट असं लक्षात धरायचं. हे बघा, म्हणजे आता काढलेले ना त्याच्यामुळे बागाला एवढी लिंब नाही. नाही तर भरपूर लिंब असत्या. आणि कायम निमुणीच्या लिंबांना भाव असतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे बघा, काही काही हिरवे अजून. खूप मोठी मोठी झाडं होते. बघा केवढी झाडे. हे बघा आता हे झाड केवढे. हे बघा लिंब. बघितली का? म्हणजे बारीक बारीक हे छोटे छोटे काढलेले ना, त्याच्यामुळे एवढे बागाला लिंबू नाहीये. हे बघा छोटी छोटी लागलेली लिंब आता तशी बारीक बारीक. तर चला, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगितले तुम्हाला. हे बघा बारीक बारीक लागलेली लिंबू. पावसाचे पाणी पूर्ण हिरवेगार झाले. तसं पण सोलर बसवेलच आहे. आणि विहिरीवरती तुम्हाला माहिती आहे. आणि मामा आहे ना पाणी लावून देते रात्रीचं, लाईट असली ना, किंवा सोलरचं रात्री लाईट रात्रीवर नाही चालत. सोलर दिवसा आहे ना असं पाणी फोडून देते बागांमध्ये, बरोबर मग पाणी हे होतं. बागाला जेवढं पाणी असलं तेवढं चांगलं असतं. पाऊस किती फुटला आहे ना तिकडून. हे बघा किती पाऊस फुटलाय, किती आभाळ. किती फुटलाय पाऊस डोंगरावरती. तिकडं डोंगर आहे.